मित्रहो नमस्कार। राजकीय नेत्यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालण्यासाठी अनेकांची अक्षरशः धडपड सुरू असते। कार्यकर्ते तर काय, त्यांची नुसती स्पर्धा लागलेली असते। कोण आधी आपल्या नेत्याच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालतो आणि कोणाचा हार कोणापेक्षा मोठा असतो। अहो, आपल्या बापाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत, पण नेत्याच्या वाढदिवसासाठी काही वाटेल ते करण्याची तयारी काही कार्यकर्त्यांची असते। अशा कार्यकर्त्याची गर्दी जरी नेत्याभोवती होत असली तरी त्यातील काही कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या चुकीकडे देखील थेट बोट दाखवत असतात। कोणी आपल्या नेत्याला काही जाबही विचारतो, संतापतो, चिडतो आपल्या नेत्यावर सुद्धा। पण एक कार्यकर्ता मात्र या सगळ्याच्या पुढे गेला। एका कार्यक्रमामध्ये या कार्यकर्त्याने नेत्याच्या गळ्यात भला मोठा हार घातला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने आपल्या नेत्याला अक्षरशः बदलायला सुरुवात केली। उत्तर प्रदेशातली ही घटना आहे आणि या घटनेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊ लागलेला आहे। राजकारणामध्ये तर जो तो हा व्हिडिओ मोठ्या कौतुकाने पाहतोय। सुहेल देव स्वाभिमान पक्षाचे म्हणजे SSP या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र राजभर हे एका भूमिपूजनाच्या कामासाठी आशापूर गावी गेले होते। महाराज सुहेल देव विजय दिनाच्या निमित्तानं गावात एक पुतळा उभा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। याच कार्यक्रमामध्ये ब्रिजेश राजभर नावाच्या एका कार्यकर्त्याने आधी एक छोटस भाषण ठोकलं त्या कार्यक्रमामध्ये आणि मग सोबत आणलेला पुष्पहार त्यांच्या गळ्यात घातला। अहो, हे सगळं टिपण्यासाठी लगेच कॅमेरे पुढे सरसावले, पण या कॅमेऱ्यामध्ये वेगळंच दृश्य चित्रित झालं। या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याच्या गळ्यात हार घालतात या पठ्ठ्यानं नेत्याच्या कानशिलात लगावली। अहो, काय होतं हे कळायच्या आत त्याने आपल्या नेत्याची अक्षरशः धुलाई सुरू केली आणि मग काय हो, अचानक होणारा हा सगळा प्रकार पाहून नेता तर गडबडला। आजूबाजूला जे उभे होते काही लोक, त्यातले काही जण पुढे धावले, आपल्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले, पण तोपर्यंत धुलाई बरीचशी झालेली होती। या कार्यकर्त्यांनी एवढा आपला राग संताप व्यक्त केला। बघा, म्हणजे हा ब्रिजेश हा एकेकाळी माझ्या पक्षाचा पदाधिकारी होता, मात्र सध्या तो पक्षात त्याला कुठलेही पद नाही। तो या कार्यक्रमातच कसा आला आणि त्याला कुणी आमंत्रित केलं याची सुद्धा मला कल्पना नाही, असं नंतर या मार खाल्लेल्या नेत्यानं सांगितलं। पण बघा, काहीही असलं तरी कार्यकर्त्यांनी नेत्याला चांगलं धुवून काढलं, बुकलून काढलं। व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हे तर सगळ्यांनीच पाहिलं। या घटनेतून नेते नक्की काहीतरी शिकतील। एक तर नेते मंडळींनी आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास जपावा, त्यांच्याच जीवावर नेतेगिरी असते, त्यामुळे त्यांनाच नेत्याचा रुबाब दाखवला जाऊ नये। आणि दुसरी गोष्ट, नेत्यांनी आपले कार्यकर्ते चांगले ओळखावेत आणि कोणापासून अंतर राखून राहावं याचा अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे वर्तन असावं। ही घटना नेमकी कशी घडली तुम्हीच बघा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।